नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 31st सेलिब्रेशन सुरू झालेला आहे। तर आज शिल्पाज किचनमध्ये आपण एक भन्नाट अशी शाही मटन रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। ही रेसिपी तुम्ही 31st साठी जरूर ट्राय करा, तुम्हा सगळ्यांना ही खूप आवडेल। आता आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे। मी हे 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 हिरवी विलायची घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे। याची आपल्याला एक फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी ॲड करून त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। ही पहा आपली पेस्ट तयार आहे। आता आपण पावडर मसाल्यांची तयारी करून घेऊ। हे 2 मोठे चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 2 मोठे चमचे धने पावडर घेतलेला आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर आहे, 1 छोटा चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घेतलेला आहे। हे काही खडे मसाले लागणार आहेत आपल्याला रेसिपीसाठी। हे 15 ते 20 लवंग, 15 ते 20 मिरे, 1 मोठी विलायची आणि हे 2 दालचिनीचे तुकडे। त्याचप्रमाणे हे मी 6 टोमॅटो घेतलेले आहेत, तुम्ही काही कमी जास्त पण करू शकता। आता आपण पूर्वतयारी केलेली आहे। आता आपण मटण शिजवण्यासाठी ठेवूया। मी 1 किलो मटण घेतलेलं आहे, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि हे 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे ॲड करून घेत आहे। याला आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण मटण ॲड केलेलं आहे। याला आपल्याला हाय फ्लेमवर मटणाला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि पाणी नाही सुटत। मी त्यासोबत 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे आणि 2 चमचे मीठ ॲड केलेले आहे। हे सगळं आपण मटणाला व्यवस्थित लावून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतून घेऊया। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि त्यावर एक प्लेट ठेवायची आहे पातेल्यावर आणि त्यामध्ये पाणी ॲड करून पाणी गरम झाल्यास आपल्याला मटणामध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे। मटण शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। हंडीमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे, 1 वाटी तेल आहे। हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते ॲड केलेले आहेत। खडे मसाले आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा अर्क तेलामध्ये उतरेल। त्यासोबत 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। तिला पण आपल्याला हलकीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे। आपली पेस्ट गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता यामध्ये जे आपण पावडर मसाले घेतले होते ते ॲड करूया। हे पावडर मसाले आपल्याला गॅसची फ्लेम लोवरच आपल्याला ॲड करायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। बस हो गया बेटा। चांगले परतल्याच्या नंतर जे आपण टोमॅटो घेतले होते त्याचे मी असे गोल असे काप केलेले आहेत पातळ, ते पण आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि याला आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे।
मी आता यावर झाकण ठेवलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं आपण हे शिजून घेऊया। हे पहा, आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण याला मॅश करून घेऊ आणि त्यामध्ये फ्रेश अर्धी वाटी दही ॲड केलेलं आहे। तुम्ही दही फ्रेश असंच घ्या आणि दही ॲड केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो करून पटकन आपण दही मिक्स करून घेऊ। मिक्स झालेलं आहे आता आपलं दही। आता यामध्ये आपल्याला मटण ॲड करायचं आहे। हे पहा, तोपर्यंत आपलं मटण शिजलेलं आहे। आता यामध्ये फक्त आपल्याला मटणाचे पीसेसच ॲड करायचे आहेत। स्टॉक आपण नंतर ॲड करणार आहोत। आपण पीसेसला हा सगळा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे। याप्रमाणे पूर्ण आपण पीसेसला हा मसाला मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्याच्या नंतर जी आपण पेस्ट बनवली होती बदाम, खसखस आणि विलायचीची, ती पण आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। ॲड केल्याच्या नंतर याला आपण चांगलं परतून घेऊया, हात धुवून घ्या जेणेकरून ही पेस्ट आपल्या सगळ्या मटणाच्या पीसेसला व्यवस्थितपणे लागेल। त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ आणायची आहे। हे पहा, छान असं आपल्या मटणाला तर्री आलेली आहे आणि मसाला व्यवस्थित असा आपल्या पीसेसला लागलेला आहे। आता यामध्ये आपण मटण स्टॉक ॲड केलेला आहे। ही पहा, आपली शाही मटण रेसिपी तयार आहे। आता आपल्याला फक्त यामध्ये 1 चमचा एव्हरेस्ट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि त्याचसोबत 3 ते 4 हिरवी मिरची मी मधून कट केलेले आहे ते ॲड करायचे आहेत आणि 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला चांगली अशी एक उकळी आणायची आहे, जेणेकरून आपण जे सगळे मसाले वापरलेले आहेत ते त्यांचा सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे। हे पहा, उकळी आलेली आहे, आपली भाजी तयार। आता आपण सर्व करायला घेऊया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन वर्षी नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।